डुक्कर पलाला कोणाचे मग दारा. धरा 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 माझा डुक्कर पलाला कोणाचे मग दारा. शॉन, काही पळतेस? काहीला चाललास? अरे तुम्हाला माहिती नाही, आपले गावान कवरे मातृपितृ दिन हान ते न सगळे त्यांचे ओपनिंग कोरस कवरे भारी भारी हान. निघूतूच मी तल्यावरचा ओपनिंग कोरस बघून आयलू ना आता भाटेला चाललू. अरे शॉन, तुझा कौराबीचा आवाज तुला ओपनिंग कोरोसूस का ना बघायचाय. आपले उत्तन पॅरिसने मायपायच्या सणाच्यासाठी ओपनिंग कोरसचं कॉम्पिटिशन ठेविलंय न. तैला भाटेशीन ते पाली पावत सगळ्यांचेच ओपनिंग कोरस होवाच्यान. चल मी तुला दावरीतय. बहिणोच सगळ्यांना, आज PYC आयोजित ऑनलाईन ओपनिंग कोरस कॉम्पिटिशनची मी शॉन पिंटो, मी सेन्सिया पांग्या न मी स्वरूपा लुजी आपल्या आपल्या सगळ्यांचे हौशेशी स्वागत करता. मी सगळे मान्यवरांना विनंती करते की त्यांनी बाजाच्या तालावरती आपण एंट्री घ्यायची आहे. हयातीचे कालोकांशीन उजेरानंतान मायपाय आपले दिव्यासारखे पेटत रेतान. या दिव्याच्या ज्योती ऐशाच पेटत्या राहाव्या म्हणून आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावं. म्हणून मी आपल्या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरेंड फादर लेझली माल्या, उपस्थित सर्व धर्मगुरू सिस्टर नीलम आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री इग्नेस व श्रीमती लिली बगाजी, व्हाईस प्रेसिडेंट टायरन दिनीस याच्या दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करीत आहोत.
दिव्याच्या ज्योती पेटल्या न उजेर राहिला. पुण्य उजेर ज्या परमेश्वराने निर्माण केला त्या परमेश्वराची याद करून आपले या कार्यक्रमावर त्याचं बेसाव असावं. तवा या कार्यक्रमाची सुरुवात लजाराशीन करायला मी सिस्टर नीलम यांना प्रार्थना करायची विनंती करतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस हा विश्वास बाळगून आम्ही तुला धन्यवाद देतो. हे प्रभू, संत जोकीम व संत अण्णा, पवित्र मरियेचे आईवडील व प्रभू येशू ख्रिस्ताचे आजी आजोबा यांच्या प्रेरणेने आम्ही आज दर्यामाता धर्मग्रामाच्या वतीने आमच्या आईवडिलांची व तसेच आमच्या आजी आजोबांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी सर्व युवकांतर्फे हे ऑनलाईन ओपनिंग कोरस कॉम्पिटिशन सादर करीत आहोत. हे प्रभू, आम्ही विशेष करून आमच्या आईवडिलांवर आशीर्वाद यावा व त्यांना निरोगी आरोग्य मिळावे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तसेच आम्हा सर्वांना तू सुमार्गाने चालव. ही प्रार्थना संत जोकीम व संत अण्णा यांची लाडकी कन्या आमची आई पवित्र मरिया हिच्या मध्यस्थीने करतो. नमः कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ हो. आमेन. थँक्यू सिस्टर नीलम. आता मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सर्वांनी आसनस्थ व्हायचे आहे. आमचे ते पाहुणे हौशेशीन येतात. कला ते आमचे थंय फुलांशी नाही ते काळजांशी स्वागत करतात. आपले पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरेंड फादर लेझली मालिया हे आपल्या मध्ये उपस्थित आहेत. तर मी PYCचे मेल व्हाईस प्रेसिडेंट टायरन दिनीस यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचे आहेत. लेझली फादर यांना विनंती करते की आपण स्टेजवर यायचं आहे. तर रेव्हरंड फादर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री इग्नेस व श्रीमती लिली बगाजी यांचे सुद्धा आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो.
कवाशीन तुम्ही सांगता का नाही को ओपनिंग कोरस आहे, ओपनिंग कोरस कॉम्पिटिशन आहे. पण ते ओपनिंग कोरस कॉम्पिटिशनचे जजेस कोणान तुम्हाला माहिती आहे? कोणान शॉन? आजचे ओपनिंग कोरस कॉम्पिटिशनचे पहिले जज हे एक जबरदस्त सिंगरच नाही तर ते एक भारी कंपोजर सुद्धा हान. त्यांजून लहानपणापासूनच ईस्ट इंडियन कॉम्पिटिशन गायलेली हान. त्यांची बहीण लुसी आणि त्यांचे पार्टनर युबर्ट यांनी सिरियस आणि कॉमेडी डुएटमध्ये बरीच अशी नावं कमाईल्यान. असे आपले पहिले जज स्टॅनी नोनीस यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. तर मी रेव्हरेंड फादर लेझली माल्या यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे. सौ अनिता गोम्स या सुद्धा अतिशय उत्कृष्ट सिंगर आहेत. या सिंगिंगचं बालकडू त्यांना त्यांचे वडिलांकडून मिळालं कारण त्यांचे वडील एक उत्कृष्ट असे सिंगर व कंपोजर होते. श्री अनिता यांनी सोलो, डुएट अशी बरीचशी गाणी गायलेली आहेत आणि बक्षीस घेतलेले आहेत. अरे शॉन, सगळ्यांचं स्वागत झालं पण आपले नाकवान नाकवींचं काय? तर मी हेलिना गौऱ्या आणि स्वर भोनक्या यांना विनंती करते की त्यांनी फादर व्ही आर दिनीस आणि आपल्या सिस्टर नीलम यांचे स्वागत करायचे आहे. तर मी सर्वांना विनंती करते की आता त्यांनी आपल्या जागेवर आसनस्थ व्हायचं आहे. तर आपल्यासमोर पहिला परफॉर्मन्स घेऊन येत आहे ते म्हणजे कडेपाडा गाव परिवार. ज्या नातवान पर आमाय आपाय हान तीच खूप नशीबवान हान. तेव्हा त्यांची ठेवा जाण खूप पुरी जाणार आशीर्वादान. आपले आजी आजोबास असतात. दुःखाला भागाकारण भागीदान, सुखाला गुणाकारण गुणीदान. आजी आजोबा हाय घरची शान, करतो त्यांचा अभिमान सन्मान.
देशील हात आम्हाला बी ऐशी मिळू दे तुमचेसाठी गोर गोर हयात सगळी जण नातून नात्यांचे म्हातारपणान आपू देवसार आजोबा असतीन करा आंदे दये मयेचा जरा सुखा दुखाचा हाय आसरा त्यांना पोर घालतान पाया बुरा जवान पोर थोरा विचार करा लहान मोठा कवा जायला जगरा सल्ला देताना आपल्याला बरा झगडा तो मिटवीतान सारा आठवा तुम्ही आजी आजोबा घरामनी ज्यांचे तै त्यांचे घराघरान हमेस वाटेनी तल पाण्याशी नाही बरोबर जो वेल जाते तो वेल सोन्यासारखाच असते आठवा तुम्ही आजी आजोबा घरामनी ज्यांचे तै त्यांचे घराघरान हमेस वाटेनी तल पाण्याची नाही बरोबर जो वेल जाते तो वेल सोन्यासारखाच असते त्यांची फुकट मिळते त्याला टॅक्स न जीएसटी काही लागते फिक्स डिपॉझिट सारखी असते ती ठेविली ती इंटरेस्ट वाढते जैसा नातू मोठा होते तैसच म्हातारपण भी वाढते आपली भेटवस्तूची गरज नसते त्याला शब्दाचीच गरज भासते सांगताव तुम्हाला जनात वापर आपली आजी आजोबावान आणि ती खूप खूप नशीबवान त्यांची देवा तोरी तरी जाण तुमचे कामाधंद्यात त्यांनी दिलेले बरे आशीर्वादान सांगता तुम्हाला जनात वापर आपली आजी आजोबान आणि ती खूप खूप नशीबवान त्यांची देवा तोरी तरी जाण तुमचे कामाधंद्यात त्यांनी दिलेले बरे आशीर्वादान तुमचे कामाधंद्यात त्यांनी
आजच्या कार्यक्रमाचा क्रम: दुसरा भोतोडी बंदर, तिसरा पातान, चौथा नवघर, पाचवा मोठा गाव, सहावा पाली, सातवा भाटे, आठवा नवी खाडी, नववा शिरे. आता तुमच्यासमोर सादर होत आहे भोतोडी बंदर गाव परिवार यांचा विषय आहे जे आपले आईसबापूसान घरा त्यांची हमेश सेवा करा तवाच आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल बरा. आईस बापूस आपली हानची ती तरास आपले त्यांजून काढल्यान किती त्यांजूस ते आपल्याला लहानाशी गेल्यान मोठी वलकिल्या नाही त्यांजून दिसराती त्यांचेच कष्टांची खाली रोटी आपण काय करावं आता त्यांचेसाठी बापूस दिल्यानं पण मेसरा न त्यांचीच पायी आपण जन्मल्या या दुनिया त्यांचा सहमेस ठेवा मान होतलय आपले पण मेसरांच्यातून साय दिली त्यांना टाकू नको निमरा बापूस ही दिल्यानं पण मेसरा न त्यांचेच पायी आपू जन्मल्या या दुनिया त्यांचा सहमेस ठेवा मान होतलय आपले पण मेसरांच्यातून साय दिली त्यांना टाकू नको निमरा. त्यांची गत काय जायली पोरं बी मोठे आजारात पडली वक्ताला ती बी बिलकुल नाही कंटाळली आपल्यासाठी त्यांचून कर्ज काढली नाजूक कर्ज पाठीवर मारली जेजूस माऊलीची पायाशी जाऊन लढली बापूस ई दिल्यानं पण मेसरा त्यांचेच पायी आपू जन्मल्या या दुनिया त्यांचा सहमेस ठेवा मान होतलय आपले परमेश्वरांच्या साय दिली त्याला टाकू नको निमरा. आईस बापूस ई दिल्यानं पण मेसरा न त्यांचेच पायी आपू जन्मल्या या दुनिया त्यांचा सहमेस ठेवा मान होतलय आपले परमेश्वरांच्या साय दिली
त्याला टाकू नको निमरा. आठ पोरांना जन्म दिलाय खरा, त्या 8 जणांचा आता पल्लाय मारा. आई बापूच नको सांभाळावा घरा. मोठमोठे सुखाचा ना देव सोरा, आई बापाची पहिला सेवा करा. मरावचे पूर आशीर्वाद घ्या बरा. बापू दिल्यानं पण मिसरा न त्यांचेच पायी आपू जलमलव या दुनिया. त्यांचा सहमेस ठेवा मान, उदलय आपले पण मिसरा. ज्यांतून साय दिली त्यांना टाकू नको निमरा. बापूस दिल्यानं पण मिसरा न त्यांचेच पायी आपू जलमलव या दुनिया. त्यांचा सहमेस ठेवा मान, उदलय आपले पण मिसरा. ज्यांतून साय दिली त्यांना टाकू नको निमरा. ज्यांतून साय दिली त्यांना टाकू नको निमरा. ज्यांतून साय दिली त्यांना टाकू नको निमरा. थँक्यू बोतोडी बंदर गाव परिवार. आपलं हे पॅरिश उत्तन पॅरिश हे एक कुटुंब आहे. न या कुटुंबाला बांधून ठेवतान न त्याचा सांभाळ करतान ते म्हणजे आपले कुटुंबाचे कुटुंब प्रमुख, म्हणजे आपल्या पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू फादर लेझली माल्या यांना या कार्यक्रमाविषयी आणि या दिवसाबद्दल त्यांचं भावना व्यक्त करण्यासाठी मी पुढे बोलवित. नमस्कार प्रिय मित्रांनो, 26 जुलै हा दिवस ख्रिस्ती बांधव संत जोकीम आणि आना म्हणजे आपल्या धन्य कुमारी मरिया हिचे आई वडील यांचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करीत असतात. ख्रिस्ती बांधव या दिवशी आजी आजोबांना सन्मानित करतात. त्याचबरोबर जे आपले आई वडील आहेत या आई वडिलांचं गुणगौरव गात असतात. दर्यामाता धर्मग्राम उत्तन या धर्मग्रामामध्ये प्रत्येक गाव परिवारामध्ये हा आजी आजोबांचा सन्मान करीत असताना प्रत्येक गाव परिवार कार्यक्रम साजरा करीत असतात. आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचं खास उद्दिष्ट म्हणजे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या संस्कृतीनुसार जी आपली बोलीभाषा आहे या बोलीभाषेमध्ये हा कार्यक्रम आणि याची रचना करत असतो.
यंदा 2026 या साली आपल्या धर्मग्रामामध्ये आपल्या युवा पिढीने एक सुंदर असा संकल्प हातामध्ये घेतलेला आहे आणि तो संकल्प आहे की आपल्या ओपनिंग कोरस याचं एक ऑनलाईन आपण कॉम्पिटिशन ठेवत आहोत. तुम्हा सर्वांना माहीत आहे की प्रत्येक गावपरिवारामध्ये जेव्हा आपण सांस्कृतिक कार्यक्रम करतो तेव्हा ओपनिंग कोरस म्हणजे टायटल सॉन्ग हे आपण नेहमी घेत असतो. हे ओपनिंग कोरस घेण्यामागे आपला हेतू काय आहे? आपला हेतू हाच आहे की आपली जी ईस्ट इंडियन भाषा आहे ही भाषा आपण टिकून ठेवावी. त्या ओपनिंग कोरस कॉम्पिटिशनद्वारे आपल्या समाजातील अनेक लोकांना आपण खास करून या कलेकडे घेऊन जावं, अनेकांनी त्याचं कंपोजिंग करावं, अनेक तरुण मुलं आणि गावातील सर्व लोक याच्यामध्ये आणि सहभागी व्हावं, हा एकमेव हेतू आपण समोर ठेवलेला आहे. यंदा दर्यामाता धर्मग्रामामधील सर्व युवा पिढीने ही संकल्पना हाती घेऊन आपल्या गावातील अनेक तरुण वर्गांना एकत्र केलेला आहे. मी खास करून त्या सर्व तरुणांचं अभिनंदन करत आहे आणि या आजी आजोबांच्या दिनानिमित्ताने मी समाजातील सर्व आजी आजोबांना या सणाच्या शुभेच्छा देत आहे. थँक्यू फादर लेझली माल्या. आता सादर करतील पाथानबंदर गाव परिवार आणि त्यांचा विषय आहे लहानपणी खूप केले तुमच्यासाठी, डोकरेपणी कोण त्यांच्या आधाराची काठी. नवरा
पातनकर अजून नका गावसन लेता वाटते, बारकी मोठी सगळीच गावितान. थँक्यू पातन बंदर गाव परिवार. सर्व स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर त्यांचे गाण्याचे बोल म्हणजे लिरिक्स अरुण बिनॉय यांच्याकडे द्यायचे आहेत. आता आपले पुढे येणार आहेत नवघर गाव परिवार. त्यांचा विषय आहे मायपाय त्यांचे डोक्यावरची साय, सांगा त्यांची मया कौरीवंडी हाय. हौशीचा दिस आज उगवलाय, 26
आभार. आता तुमच्यासमोर सादर होत आहे मोठागाव यांचा विषय आहे सन जोखीम न ॲनास यांचा सण. औसकाय सगळ्यांचा मन सगळे मायपाय न पायसला केवळ भावकाने तवा संयोग गाजवू आपण भरक्याने.
जोखीम आनाची मरेन केली कदर देव बापांनी विली तिला धरतीवर पापांतीचा मग भला पदर जोखीम शेतकरी आपली खाजगा नागर अनादिवात हानी शेतावर वलकीला नाही त्यांचून फरक निंबर नाव त्यांचं आज ते झालंय अमर त्यांचे यादान योसन गाजवा आपले मायबाची करून परवा सुख दुःखान त्यांची वरी पोली तलवा आनना चावला हात उरवा भाऊ बहिणी ओवाल दुवा आमची सबती ध्यानान ठेवा वखत लागते मग नाव गमावा वखत लागे नाही नाव गमावा त्यांचे यादान योसन गाजवा आपले मायपायची करून परवा सुख दुःखान त्यांचे वरी पोली तलवा अनना चावला हात उरवा भाऊ बहिणी ओवाल दुवा आमची सबती ध्यानात ठेवा वखत लागते मग नाव कमावा वखत लागे नाही नाव गमावा वखत लागते मग नाव कमावा वखत लागे नाही नाव गमावा वखत लागे नाही नाव गमावा थँक्यू मोठा गाव गाव परिवार. ज्यांची प्रवचने सदैव प्रेरणादायी असतात आणि जी आपल्या जीवनात अधिक अर्थपूर्ण आणि चांगले बनवण्यास मदत करतात, त्यांचा धर्मशास्त्राविषयी प्रफुल्ल सखोल ज्ञान अतुलनीय आहे. अशा आदरणीय फादर नोवेल डिसोजा यांना आजच्या कार्यक्रमाविषयी त्यांचे मत सांगण्यास मी आमंत्रण करते. पोप फ्रान्सिस 2021 साली यांनी जागतिक आजी आजोबांचा दिवस आणि वयोवृद्ध लोकांचा दिवस साजरा करण्यासाठी आपल्या ख्रिस्त सभेला पाचारण केलं होतं. त्यांचं हे हेतू होतं की आपण कधीही आपल्या आजी आजोबांना आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना विसरू नये. विशेष करून आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या ख्रिस्त सभामध्ये, धर्मागमामध्ये आम्ही लहानपणी लोकांना पाहिलेलं असेल, त्यांनी आपल्या कुटुंबासाठी, ख्रिस्त सभेसाठी आणि समाजासाठी खूप सारे कार्य केले होते. पण आज ते वयस्कर झालेले आहेत
त्यांना आमची आधाराची गरज आहे आणि विशेष करून आपण त्यांच्या योगदानाची आठवण करूया. आणि म्हणूनच मी युवकांना आणि फादर व्ही आरला अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या आपल्या आजी आजोबांचं आणि जे वयोवृद्ध लोकांच्या योगदानाची आठवण करण्यासाठी आपण त्यांचे आभार मानतो. आपण परमेश्वराचे आभार मानूया आणि आपणही त्यांच्या जीवनातून मूल्य शिकून आम्ही चांगलं नागरिक बनवूया आणि चांगले ख्रिस्ती बनवूया याची आपण प्रार्थना करूया. थँक्यू फादर नोवेल डिसोजा. साठी बापूस त्याचा रत्न दिसकपते कामाचा पाणी करून शिन बोर पोशिते थोरा मोठा जैल्यावरती इस्कुला मनी घालते शिकाराला पैसा पाहिजे तो बापूस पुरविते गरीब जरी असली माहिती त्याग मोठा करते स्वतः उपाशी रेऊन शिनपुराला घासतो दान देते जवळीच पोरा होताना या दिन जेव्हा आईस बापाची वारतेवर नाही देत आम्हाला सगळं माहिती आहे माई बाईला ते सांगता आम्हाला तुम्ही शिकवू नको उलट सबत्यांची तोंडा जवळीच पोरा होताना या दिन जेव्हा आईस बापाची वारतेवर नाही देत आम्हाला सगळं माहिती आहे माई बाईला ते सांगता आम्हाला तुम्ही शिकवू नको उलट सबत्यांची तोंडा ते माय
मायपायची ते घरात असल्या 5 औलादी. पुण्य एक माय पोसावला भारी पडते त्यांना जास्ती. मायपायचे बरे आशीर्वाद जैसे हिरे मोती. तेच आशीर्वाद मिळवा तुम्ही समजून तुमच्या दौलती. ज्या औलादी करतीन मायपायची सेवा त्यांना जरूर मिळेल मायपायचा बरा दुवा. सुखी रे दीन बुद्ध दुवा संसार त्यांचा चालवावा. मायपायचे पाया पाशी सारक असते ध्यानात तुम्ही ठेवा. ज्या औलादी करतीन मायपायची सेवा त्यांना जरूर मिळेल मायपायचा बरा दुवा. सुखी रे दीन बुद्ध दुवा संसार त्यांचा चालवावा. मायपायचे पाया पाशी सारक असते ध्यानात तुम्ही ठेवा. मायपायचे पाया पाशी सारक असते ध्यानात तुम्ही ठेवा. मायपायचे पाया पाशी सारक असते ध्यानात तुम्ही ठेवा.
सगळं मिळेल या दोन्ही मनी असं बापूस काय इथे मिळतात ज्यांचे आज बापूस मारून गेले त्यांना अजून यादी येतात बरविता वारविता शिकविता मायपाय हयात घालविता आज बापाशी सारखी माया बघा सांगा दुनिया कोण करता
बरी जैस काय सोन्याचं कणीस जमल्या माय पायचे सणाचे निमताशी वार्ता कळताव तुमचे कानावरती झीन असेल तुमचे ध्यानामध्ये युवक संघटनेला वर्ष जायली 25 पाया घातला मेलकम बांड्यानी कार्यक्रम केले मदतीशी धर्मी गाणी गायली ऐकून शिबी मी याचे स्फुर येऊ सगळी काम करू विभागाची सदाऱ्या तुम्ही आमचे पाठीशी आपली पोरांची ही युवक संघटना असला सभासद नवा नाही ते जुना अभिनंदन सगळ्यांना चुकूनशी आमच्या माना हॅपी पॅरेंट्स डे सगळे माय बायला आपली पोरांची ही युवक संघटना असला सभासद नवा नाही ते जुना अभिनंदन सगळ्यांना चुकूनशी आमच्या माना हॅपी पॅरेंट्स डे सगळे माय बायला हॅपी पॅरेंट्स डे सगळे माय बायला हॅपी पॅरेंट्स डे सगळे माय बायला मानाची नावान एकूण जायल्या विभागान माऊलीचे आयु बाबत त्यांचे यादान माय पायला देताव मान आपू असताना चाली घेऊन हात हातात हाताशी घातले घास तोंडान आला शिकवीन बरण्या कैक पोर मार्ग चुकल्या नाही माय पायची त्याला जाण नाही माय पायची त्याला जाण लहानाचं त्यांना करून मोठं विसरल्या औलादी रक्ती नातं परदेशात गेल्या कामा करत कैलास केली त्यांचुवराड माय पाय थकली पोरांची त्या बघून वाट माता
अवलादी रक्ती नातं परदेशात गेल्या कामा करता कैलास केली त्यांचोवर आड माय पाय थकली बोरांची त्या बघून वाट म्हातारपणान कोण त्याचा सांभाळ करील आता म्हातारपणान कोण त्याचा सांभाळ करील आता त्याची कदर आपल्याला मैसमी केलेला मांडीवर त्याचा म्हातारपणी करा आदर साई बनून त्यांची माथ्यावर वयातील जरपलं निंबर पाठवू नको आश्रमची पैरीवर सोडून त्यांचं घर कुत्र्यासारखा नको करू त्याचा वापर डोकरी झाल्यावर जोखीम माना होती शेतकरी त्यांचे पदरांवर या एकटी सोगरी धर्माची तिला लावून गोरी वागणूक शिकली तिला बरी ती माई पाहिला नाही दावरीली फूट पायरी तैशीच पोरांजून घेतली पाहिजे जबाबदारी
माना हो शेतकरी, त्यांचे पदरांवर या एकटी सोकरी, धर्माची तिला लावून गोरी, वागणूक शिकिली तिला बरी, तिची माई पाहिला नाही डावरी फूट पायरी, तैशीच पोरांजून घेतली पाहिजे जबाबदारी, तैशीच पोरांजून घेतली पाहिजे जबाबदारी, तैशीच पोरांजून घेतली पाहिजे जबाबदारी. थँक्यू शिरे गाव परिवार. मी स्टीफन बोर्जिस यांना विनंती करतो की त्यांनी आपले कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. सगळ्यांना गुड इव्हनिंग. बैनाथ, आजचा जो ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशनचा आणि ओपनिंग कोरसचा जो याला प्रोग्राम झाला, खरोखर असं वाटलं का काहीतरी आपला यो धारावी भेट काहीतरी पुरं चाललं आहे. खरोखर आज फादर लेझली माल्या, तसंच फादर वियान यांचा जो पुढाकार घेतला आणि या ओपनिंग कोरस सॉंगचं या कॉम्पिटिशन भरिलं. खरोखर मी आजचे जजेस आहात मिस्टर स्टॅनी नुनिस आणि मिसेस अनिता गोम्स, हे यांचं जे जजिंग केलेलं आहे तो तुम्हाला रिझल्ट माहिती पडेलच. पण आम्ही जेव्हा जे ओपनिंग कोर्स ऐकित होतो, खरोखर आमचे काळजाला लागलेला आहात. कारण तुम्हाला विषय दिलेला होता माता पिता आणि आपले ग्रँडपेरेंट्स, आजी आजोबा, त्या विषयावर आधी चांगल्या प्रकारे यो ओपनिंग कोर्स गायलेला आहात. आणि जे फादरांनी आज जे कॉम्पिटिशन या ओपनिंग कोर्सचं ठेवलं, त्याचा मेन उद्देश काय होता का आपली जी संस्कृती आहे, ईस्ट इंडियन जी संस्कृती आहे ती काहीतरी पुरं जावी ना. आपली आताची जी जवान पिढी आहे त्यांना या संस्कृतीचा काहीतरी जाण असावी म्हणून त्यांचं एक ध्येय होतं ना. खरोखर फादर तुम्ही जो ओपनिंग कोर्सचा जो कॉम्पिटिशन भरलं खूप आम्हाला बरं वाटलं. आणि अशीच कॉम्पिटिशन तुम्ही भरवीत जा आणि आपले युवक पोराहान आणि आपली ईस्ट इंडियन संस्कृती आहे ती पुरं चालवत जा. त्याच्या मगशी आता जे कॉम्पिटिशन झालं यामध्ये बरेच असे ग्रुपनी आपली ड्रेसिंग, आपलं कॉस्ट्यूम अतिशय सुंदर जबरदस्त असा त्यांचं कॉस्ट्यूम होते, त्याला पण त्यांचं मार्क्स दिलेला आहे जजेसू. आणि त्याच्या मगशी त्यांचा जो परफॉर्मन्स होतं, जे परफॉर्म केलं, सादरीकरण केलं, ते अतिशय सुंदर केलेलं आहे. आणि खरोखर तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. खरोखर अशीच कॉम्पिटिशन तुम्ही भरवीत जा आणि अशीच तुम्ही पार्ट घ्या या कॉम्पिटिशनमध्ये आणि आपण यो ईस्ट इंडियनची संस्कृती आहे ती आपण पुरं नेऊ. स्टॅनी नुनिस आणि अनिता गोम्सबद्दल बोलेन की स्टॅनी नुनिस हे जाने माने कंपोजर हान. त्यांचं बरीचशी अशी गाणी लिहिले, पहिल्यापासून ते गाणी लिहितन अजूनपर्यंत ते कंपोजिंग करतो. मग ते कॉम्पिटिशनची गाणं असो, बड्डे सॉन्ग असो, सिल्वर ज्युबली सॉन्ग असो, कोणचं बी सॉन्ग असो ते कंपोजिंग करतात. तसेच अनिता गोम्स हान, त्या बी त्यांच्या डॅडीपासून ते गायित आयल्यान ना. खरोखर त्यांना आज अभिमान आहे. त्या डान्स मास्टर पण हान आणि त्यांचं बरेच असे डान्स पण केलेले हान. असे आपल्याला आजचे या कार्यक्रमासाठी दोघं जजेस मिळले, ते त्यांचा रिझल्ट त्या तुम्हाला कळवितीनच. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे. आणि अख्खी जी कमिटी जे कॉम्पिटिशन जे भरविलं फादर आणि जे हातभार लावणारे होते त्यांचं परत एकदा अभिनंदन करत आहे. थँक्यू सो मच.
थँक्यू स्टीफन बोर्जेस. आदरणीय फादर्स, सिस्टर्स, सन्माननीय पाहुणी, जजेस, प्रिय स्पर्धक आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, सगळ्यांना बैनत. आपण या सुंदर कार्यक्रमाच्या शेवटी आला असताना आभार मानण्याची संधी मला मिळाली हा मी माझा बहुमान समजते. पॅरिश यूथ काउन्सिलच्या वतीने मी आमच्या प्रमुख पाहुण्यांचे श्री इग्नेस व सौ लिली बगाजी यांचे मनापासून आभार मानते. आमचे आमंत्रण नम्रपणे स्वीकारले आणि आपला मौल्यवान वेळ आम्हासोबत घालवल्या म्हणून. तुमच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम खरोखरच खास बनला आहे. मी सर्व फादर्स आणि सिस्टर्सचे देखील आभार मानते, ज्यांनी वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमचे पॅरिश प्रीस्ट रेव्हरेंड फादर लेस्ली माल्या यांचे विशेष आभार, ज्यांनी या स्पर्धेची कल्पना मांडली आणि संकल्पनेच्या पहिल्या दिवसापासून ते कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपले मौल्यवान परिश्रम केलेल्या दोन्ही जजेसचे मी मनापासून आभार मानते. तसेच आजच्या स्पर्धेसाठी सुंदर आणि अर्थपूर्ण थीम दिल्याबद्दल श्री कॅसलिन भंडारी आणि श्री जेसिंटो डिसोजा यांचे मी मनापूर्वक आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम आणि नियोजन करणारे संपूर्ण पॅरिश यूथ काउन्सिलचे मी मनापासून आभार मानते. आमचे यूथ प्रेसिडेंट रेव्हरेंड फादर व्ही आर दिनेश आणि सिस्टर इन्चार्ज नीलम बगाजी यांचे विशेष आभार. तुमच्या दोघांनी केलेल्या मदतीशिवाय हा कार्यक्रम शक्यच झाला नसता. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला काही दानशूर व्यक्तींनी मदत केली, त्याबद्दल मी श्री लेस्ली मांडवीगर, सौ शर्मिला मॅडम, श्री टेरी परेरा आणि सुनीता श्रावणे यांचे आभार मानते. आणि ज्यांचे आभार मानणे राहिलेले असतील तर त्यांचे सर्वांचेच आभार. आपल्याला त्यांच्या ठेक्यावर नाचायला लावणारे व्हॅली मास्टर आणि त्यांची टीम, अतिकृष्ट साऊंड क्वालिटीसाठी आपले DJ एंजल साऊंडचे, या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण कॅमेरात ठेपणारे रिचर्ड गडय व टीमचे, तसेच डेकोरेशन करणारे मॅल्कम डेकोरेटर्स यांचे विशेष आभार. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेवटी मी सर्व स्पर्धकांचे त्यांच्या उत्साहाबद्दल व सक्रिय सहकार्याबद्दल आभार मानते. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर संचालन करणारे आमचे सूत्रसंचालक शॉन पिंटो, सॅन्सिया पांग्या आणि स्वरूपा लुजी यांचे विशेष आभार. या शब्दासह मी माझे आभार प्रदर्शन पूर्ण करते. आम्हा सर्वांना मिळालेल्या बहुमूल्य पाठिंब्याबद्दल आणि उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.